सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग भक्तांची खरी ताकद. ज्याच्या मनामध्ये शुद्ध भाव, ज्यांच्या अंतःकरणामध्ये धर्माचा वास, जे ज्ञानाच्या गंगेमध्ये न्हाऊन शांत झाले, ते संत स्वतः भगवंताचे रूप होतात. हे ऐक अर्जुना, भक्त आणि भगवान यांच्यात फरक राहत नाही असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. चला तर मग पाहूया ओबी 170. माते एने एने प्रकारे जाणती मनुष्य ऐसे आकारे, मनोनी ज्ञानाची ते अंधारे ज्ञानासे करी. अशा प्रकारे मी मनुष्य आहे असे ते समजतात. त्यांचे हे ज्ञानच यथार्थ ज्ञानाला प्रतिबंध करते. मोघाशा मोघ कर्मनो मोघ ज्ञाना विचसेस, राक्षसी मासुरी चैव प्रकृती मोहिनी श्रीता. ज्यांच्या आशा, कर्म आणि ज्ञान हे निष्फळ होतात असे विपरीत बुद्धीचे लोक मोहिनी, आसुरी आणि राक्षसी वृत्तीचे असतात. या लागे जन्मलेची ते मोग, जैसे वर्षे बिन मेघ, कामृग जळाचे तरंग, दुरुनीची पहामे. तात्पर्य: ज्याची माझ्याविषयी अशा प्रकारची समजूत आहे त्यांचा जन्म व्यर्थ आहे. ज्याप्रमाणे वर्ष कालापासून आलेले मेघ व्यर्थ आहेत किंवा मृग जलाच्या वाटा दुरूनच पाहण्यास योग्य आहेत. या लागे जन्मले सीते मोघ, जैसे वर्षे बिन मेघ, कामृग जळाचे तरंग, दुरुचिनी पहावे. तात्पर्य: ज्याची माझ्याविषयी अशा प्रकारची समजूत आहे त्याचा जन्म व्यर्थ आहे. ज्याप्रमाणे वर्ष काला वाचून आलेले मेघ व्यर्थ आहेत किंवा मृग जलाच्या वाटा दुरूनच पाहण्यास योग्य आहे. अथवा कोल्हेरेचे शिवार, ना तरी ओडंबरीचे अलंकार, की गंधर्व नगरीचे आवार, आभासती काम. अथवा कुंभाराने केलेले मातीचे घोडेस्वार, जादूगाराने केलेले अलंकार किंवा गंधर्व नगरीतील गावकूस जसे केवळ भासते, मात्र साबरी वाढींनला सरळा, बरी फळना आतू पोकळा, कास्तन झाले गळा, शेळी जैसा. शेत जरी सरळ वाढला तरी तो जसा पोकळ असून वर फळही येत नाही, किंवा शेळीच्या गळ्यातील स्तन जसे व्यर्थ, तैसे मूर्खांचे तया जियाले, आणि दीर्घ कर्म तयांचे निपजले, जैसे साबरी फळाले घे पिना दिजे. त्याप्रमाणे त्या स्थूल दृष्टी असलेल्या मूर्खाचे जगणे असून त्यांच्या हातून घडणाऱ्या कर्माचा धिक्कार असो. ज्याप्रमाणे सावरीला आलेले फळ घेणे देण्याच्या उपयोगी नसते. मग जे काही ते पडिनले, ते मरकटे नारळ तोडिले, का आंधळ्या हाती पाडिले, मोती जैसे. त्याप्रमाणे मग त्या मूर्खांनी जे काही शास्त्राचे अध्ययन केले असेल ते जसे काय माकडांनी तोडलेल्या नारळाप्रमाणे किंवा अंधळाच्या हातात पडलेल्या मोत्यांप्रमाणे होय. किंबहुना तयांची शास्त्रे, जैशी कुमारी हाती दिधली शस्त्रे, का अशोच्या मंत्रे विजय कथिले. फार काय सांगावे, त्यांनी केलेले शास्त्राध्ययन म्हणजे लहान मुलीच्या हातात दिलेल्या शास्त्राप्रमाणे किंवा अमंगल माणसास बीज मंत्र सांगितल्याप्रमाणे होय. तैसे ज्ञान जात तया, आणि जे काही आचरले का धनंजया, ते आघवेची गेले वाया, जे चित्तहीन. अशा प्रकारे अर्जुना, त्यांचे सर्व ज्ञान आणि त्यांनी केलेले कर्माचरण सगळे व्यर्थ आहे, कारण त्यांचे चित्त स्थिर नाहीये. पैतमो गुणाची राक्षसी, जे सद्बुद्धी ते ग्रासी, विवेकाचा ठाव चिपुसी निशाचरींचे. सद्बुद्धीला गिळून टाकणारी, विचारांना बेपत्ता करणारी आणि अज्ञानरूपी रात्री संचार करणारी ती तमोगुण रूपी राक्षसी. ती प्रकृतीवर पडे जाणे, मनोनी चिंतेची नीक पोले केले, वरी तामसी चिनी पडिले, मुखा माझे. अशा आसुरी प्रकृतीच्या स्वाधीन झाल्यामुळे ते चिंतेच्या दरीत गुंतले आणि त्यामुळे ते आयतेच तामसी प्रकृतीच्या मुखामध्ये पडले. चिथाशेची लाळे, आतू हिंसा जीप लोळे,
देवीची असंतोषाचे चाकळे अखंड चघळे, जिच्या मुखात आशेच्या लाळेत हिंसारूपी जीभ लोळते आणि असंतोष रूपी मांसाचे गोळे जी नेहमी चघळत असते. जे अनर्थाचे कान बेरी आबाळूचे चाटीत निघे पाहेरी, जे प्रमाद पर्वतींची दरी सदाची मातली, जी राक्षसी अनर्थांच्या कानापर्यंत ओठांचे काठ चाटत बाहेर निघते आणि जी नेहमीच प्रमादरूपी पर्वताची भयप्रद दरी आहे. जे द्वेषाची दाढा खसखसा ज्ञानाचा करती रगडा, जे अगस्ती गवसनी मूढा स्थूल बुद्धी, जिच्या तोंडामध्ये द्वेषरूपी दाढा ज्ञानाचा खसाखसा चुराडा करत आहेत आणि जी अगस्ती ऋषी सावरण असलेल्या कुंभाप्रमाणे स्थूल बुद्धीच्या मूर्खांना अर्थात ज्यांचे ज्ञान हाडा माणसा पलीकडे जात नाही आवरण करणारी आहे. ऐसे आसुरीय प्रकृतींची तोंडी, जे झाले गाभूतोंडी ते बुडून गेले कुंडी व्यामोहाच्या. अशा आसुरी प्रकृतीच्या तोंडात जे बळी होऊन पडले ते भ्रांतीरूपी कुंडामध्ये बुडून गेले. देवतमाची पडिले गर्दे न पवित्रतेची विचारोनी होते, हे असोते गेले जेथे ते शुद्धीची नाही. याप्रमाणे तामसी प्रकृतीरूप खळग्यात पडल्यामुळे ती विचारांच्या हाताला लागत नाहीत. हे असो ते कुठे गेले याचा पत्ताच नाही. म्हणून असो तुई वायाने कायशी मूर्खांची बोलणे, माया वाढविता वाणी शिने लहन. म्हणून हे निष्फळ वर्णन राहू दे. मूर्खांची गोष्ट कशाला, त्या वर्णनाच्या विस्ताराने वाणीला मात्र व्यर्थ शीन होईल. महात्मानस्तुमा पार्थ दैवी प्रकृतिमश्रिता भजन त्यन्यन्मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. हे पार्था, दैवी प्रकृतीचा अवलंब करणारे महात्मे मी भूतांचे कारण आणि अविनाशी आहे असे जाणून अनन्य चित्त होऊन माझे भजन करतात. हेच बोलिले देवे तेथ जे म्हणितले पांडवे, ऐके जेत वाचा विसवे ते साधू कथा. असे श्रीकृष्णाने म्हणताच अर्जुन होय महाराज असे म्हणाला. तेव्हा भगवंत पुन्हा म्हणाले, ज्या साधूंच्या वर्णनात वाणीला समाधान प्राप्त होते ती साधू कथा ऐका. तरी जयांचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जयाने जेलियांते उपासी वैराग्य गा. जिच्या शुद्ध मनरूपी क्षेत्र संन्यासी होऊन राहतो आणि जे पुरुष निर्जले असता वैराग्य त्यांची उपासना करते. जयाची आस्तेची सद्भावा आतु धर्म करी राणीवा, जयांचे मन ओलावा विवेकासे. ज्यांच्या कळकळीच्या चांगल्या वासने धर्म राज्य करतो आणि ज्यांचे तृप्त मन विचारात जीवन आहे. जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जेऊन झाले, जे शांतीसी आले बालव नवे. ज्यांनी ज्ञानरूपी गंगेत स्नान केले आहे आणि जे पुरुष पूर्ण जेवून तृप्त झालेले आहेत आणि जे शांतीरूपी वेलीला फुटलेली कोवळी पाने आहेत. जे परिणामा निघाले कुंभ, जे धैर्य मंडपाचे स्तंभ, जे आनंद समुद्रे कुंभ चुंबकडोनी भरिली. जे पूर्ण वसलेले फुटलेले अंकुर आहेत, जे सात्विक धैर्यरूपी मांडवाचे खांब आहेत आणि जे ब्रह्मानंद रूपी समुद्रात बुडून तुडुंब भरलेले घट आहेत. या भक्तीची तुली प्राप्ती, जे कैवल्या ते परोती सर म्हणती, जयांची लिले माझी नीती जी आली दिसे. ज्यांना भक्तीची एवढी प्राप्ती झालेली असते की जे मोक्षाला सुद्धा पलीकडे हो असे म्हणतात आणि ज्यांच्या सहज लीलेमध्ये नाती जगलेली असते. जे आघवांची करणी ले जे शांतीची लेणी, जयांचे चित्त गवसनी व्यापका मज. ज्यांनी आपल्या सर्व इंद्रियांवर शांतीचे अलंकार घातलेले आहेत आणि ते सर्व व्यापक असा मी त्या मला आपल्या चित्ताची गवसणी केलेली आहे. हेच जे महानुभाव दैवी प्रकृतीचे देव, जे जाणून या सर्व स्वरूप माझे
असे जे महात्मे आहेत ते दैवी प्रकृतीचे दैव आहेत. जे महात्मे सर्व माझे स्वरूपच आहे असे जाणून मग वाढते प्रेमे माते भजते जे महात्मे परे तुझे पना मनोधर्मे शिवतले नाही. मग वाढत्या प्रेमाने मला भजतात, पण देव एक उपास्य आणि मी उपासक असा भेदभाव त्यांच्या मनालाही शिवत नाही. हेसे मी चहून पांडवा करीती माझी सेवा परिणवला तो सांगावा असे ऐका. अर्जुना याप्रमाणे मद्रूप होऊन ते माझी सेवा करतात, पण त्यांच्या सेवेची नवल सांगायचे राहिले ते आता सांगतो ते ऐक. सतत कीर्तयन्तो मा यतन्तश दृढव्रता नमस्यन्तश मा भक्त्या नित्ययुक्त्या उपासते. सदैव माझा नामघोष करणारे दृढव्रती प्रयत्नशील पुरुष नेहमी माझे कीर्तन करून आणि मला नमन करून माझी उपासना करत असतात. ते कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामाचे नाही पापांचे ऐसे केले. तरी त्यांनी कीर्तनाच्या उत्कर्षाने प्रायश्चित्ताचा धंदा नष्ट केला, कारण की त्यांनी पापाचे नावच नाहीसे केले. यमदमा उकळा आणली तीर्थे ठायावरून उठवली यमलोकींची खुंटिली राहाटी आघवी. यमदमाला मन आणि इंद्रिय निग्रह निस्तेजता आणली, तीर्थाचे श्रेष्ठ पद उठवले आणि लोकांचा व्यवहार बंद पाडला. यमो म्हणे काय यमावे दमो म्हणे कौनादे दमावे तीर्थे म्हणते काय खावे दोष ओखतासी नाही. मनोनिग्रह कशाला निग्रह करू असे म्हणू लागला. इंद्रिय निग्रह कोणत्या इंद्रियांचे दमन करू असे म्हणू लागला. आणि पातके औषधालाही उरले नाही तर आम्ही काय खावे असे तीर्थे म्हणू लागले. तिसे माझे नाम घोषे नाहींची करते विश्वांची दुःखे अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले. त्याप्रमाणे माझ्या नाम संकीर्तनाच्या घोषाने विश्वातील दुःखे नाहीशी करतात आणि ते अखिल जग परमनंदाने दुमदुमून सोडतात. ते पहाटे विन पाहवित अमृते विन जीववित योगे विन दावित कैवल्य डोळा. ते महात्मे प्राकृत सूर्याच्या पहाटेशिवाय ज्ञानरूप दिवसाचा उदय करतात आणि स्वर्गातील प्राकृत अमृताशिवाय ते जागवतात आणि अष्टांग योगाशिवाय डोळ्यांनाही मोक्ष दाखवतात. परिराया लंका पाड धरू नैनती सानिया थोरा कडसनी करू एकसरे आनंदाचे आवारू होते जगा. परंतु हा राजा हा रंक असा योग्यताभेद मनात न आणता व लहान मोठा अशी निबड न करता सरसकट सर्व जगाला आनंदाचे स्थानच होऊन राहतात. कही एकाधेनी वैकुंठा जावे तेथीही वैकुंठची केली आगवे ऐसे नाम घोष गौरवे ढवळले विश्व. कधीतरी एखाद्याने वैकुंठाला जावे असे पूर्वी होते, पण त्यांनी सर्वत्र वैकुंठच केले. याप्रमाणे माझ्या नामघोषाच्या महात्म्याने संपूर्ण विश्व हे प्रकाशित केले. तेजे सूर्य तैसे सोज्वळ परी तोही अस्तवे हे किलाळ चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते. ते महात्मे तेजाने सूर्यासारखे निर्मळ आहेत असे म्हणावे तर सूर्य अस्तात जातो हा त्याच्यात दोष आहे. चंद्राची उपमा द्यावी तर चंद्र पौर्णिमेसेच पूर्ण असतो, पण हे नित्य परिपूर्ण आहे. मेघ उदार परी ओसरे नोनी उपमेसिन पुरे हे निशंकपणे संपाखरे पंचानन. मेघ उदार असला तरी तो काही वेळाने ओसरतो, म्हणून मेघांची उपमा या महात्म्यास देता येत नाही. किंवा यांना सिंह म्हणावे तर सिंह क्रूर असतो तर हे दयाळू आहेत. अर्थात हे महात्मे निसंशय कृपाळू सिंहच आहेत. जयांचे वाचे पुढे भोजे नाम नाचत असे माझे जे जन्म सहस्री ओळखीचे एक वळ यावया. माझे नाव एक वेळ मुखात येण्यासाठी हजारो जन्मांची पुण्याई लागते, असे माझे नाव त्यांच्या वाणीपुढे सतत खेळत असते. तो मी वैकुंठी नसे वेळ एक भानुबिंबी ही न दिसे वरी योगियांची ही मानसे उमरोडोनी जाय. ज्यांच्या नावाचे एवढे महात्म्य असा मी
एक वेळ वैकुंठात नसतो, एक वेळ सूर्य लोकातही नसतो. एवढेच नव्हे तर योग्यांच्या मनाचेही उल्लंघन करतो. परिदयांपाची पांडवा, मी हरपला गिमसावा, जेत नाव घोषू बरवा, करतोय माझा. अर्जुना, जरी मी एक वेळ कोठे सापडलो नाही, तरी माझ्या नावाचं जेथे उत्तम जयघोष चाललेला आहे त्या ठिकाणी मी निश्चयाने सापडतो. ऐसे माझ्या गुणी झाले, देश कालांते विसरले, कीर्तने सुखी झाले आपण पाची. ते महात्मे माझा गुणानुवाद करण्याने इतके तृप्त झालेले असतात की आपणच कोठे आहोत आणि किती काळ वचनात गेला याचे त्यांना स्मरणही नसते. अशा प्रकारे कीर्तनाने ते आपल्या ठिकाणी सुखी झालेले असतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नावांच्या उत्तम कविता ते गात असतात आणि त्यांच्यामध्ये अधूनमधून आत्मज्ञानाविषयक विचार ते उघड रीतीने पुष्कळ प्रतिपादन करतात. म्हणून जिथे नामस्मरण चालतं तिथेच मी बसतो असं श्रीकृष्ण सांगतात. जे भक्त प्रेमाने गातात, नाचतात, नाम घेतात त्यांच्या ठिकाणी पाप दुःख काहीच उरत नाही. म्हणून भक्ती हीच खरी शक्ती आणि नामस्मरण हाच खरा मोक्ष मार्ग आहे. जय जय राम कृष्ण हरी.